अधिवेशन चालू होतं. आता त्या अधिवेशनामध्ये संजय शिरसाट जे सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांनी एक भाष्य केलं आहे. त्यांनी मांडणी केली आहे, लक्षवेधी केली आहे की जे ॲट्रॉसिटी ॲक्ट कायदा आहे यामध्ये जे अटक होत होती अगोदर ती अटक करू नये असं त्यांनी त्या अधिवेशनामध्ये मांडलेलं आहे. पण मी संजय शिरसाट हे सामाजिक न्यायमंत्री नसून सामाजिक अन्याय मंत्री आहेत आणि अन्याय मंत्री असून ते एक बुद्धिस्ट असून ते एक अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर खरा अन्याय करणारा जर कोणी मंत्री असेल तर संजय शिरसाट असेल. आणि मंत्री संजय शिरसाट हे स्वतःला प्रसिद्ध करण्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट जो कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि 1989मध्ये बनलेला आहे, अंमलबजावणी झालेली आहे आणि त्याची 1990मध्ये त्याचा अति अंमलात आला, त्याचासुद्धा यांनी हे केलं आहे, उल्लंघन केलं आहे की बा कायदा जो अटक होत होता त्याला अटक करू नका. मी आपल्याला मीडियाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये 8,698 कायदा आतापर्यंत गुन्हे नोंदवले आहे. त्यापैकी फक्त 2.7% आरोपींना शिक्षा झाली आहे आणि 97% आरोपींना आताही शिक्षा झाली नाही किंवा त्यांच्यावर कोणतेही गुन्हे दाखल झाले नाही. या माध्यमातून आमचं संजय शिरसाटने हेच सांगणं आहे की अगोदरच तो पोलीस विभाग ॲट्रॉसिटीचं म्हटलं म्हणजे ते गुन्हा दाखल करत नाही आणि कोणी एखादा अधिकारी आहे किंवा कोणी जातीवादी लोक, आता तुम्ही पाहत आहे की कित्येक जातीवादी लोक हे आमच्या जातीवरून बोलतात, बुद्धिस्ट जातीला बोलून ते निघून जातात आणि पोलीस विभागाला सांगतात की एखाद्या मंत्र्याचं प्रेशर आणतात, एखाद्या आमदाराचं प्रेशर आणतात, एखाद्या खासदाराचं प्रेशर आणतात की ॲट्रॉसिटी कायदा लावू नका, ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करू नका. त्याच्यामुळे तो पहिलेच त्याच्यात ॲट्रॉसिटीमध्ये गुन्हा दाखल हे पोलीस विभाग करत नाहीत आणि आता संजय शिरसाट म्हणतात की ॲट्रॉसिटीमध्ये अटक करू नये. असं जर झाले तर मग याच्यावरून तो अंमल हे होईल, याची हेतुपुरस्पर होईल आणि पायमल्ली होईल.